Hello everyone. Today we'll start from Unit 2 and we'll start with a poem whose name is You Start Dying Slowly by Pablo Neruda. Okay, so let's begin. If you do not travel, if you do not read, if you do not listen to the sounds of life, if you do not appreciate yourself, you start dying slowly. Okay, so here the poet wants us to live life fully and not negatively or idly. तर इथे काय म्हटलं आहे, जो पोएट आहे त्याला आपण आपली लाईफ एकदम पूर्णपणे जगावी आणि काही नेगेटिव्हिटी नको आपल्या लाईफमध्ये, अशी त्याची इच्छा आहे. ही टेल्स द पीपल टू कम आउट ऑफ देअर शेल्स अँड ट्रॅव्हल द डिफरंट प्लेसेस अँड एक्सपिरियन्स न्यू थिंग्स. तर पोएट काय म्हणतो इथे की सगळ्यांनी आपल्या घराच्या बाहेर पडावे आणि नवीन नवीन प्लेसेस ट्रॅव्हल करावे आणि नवीन प्लेसेसचा एक्सपिरियन्स घ्यावा. इनफॅक्ट ही फर्दर आस्क अस टू रीड, आणि त्याची अजून एक इच्छा तो व्यक्त करतो. तो असं म्हणतो की सगळ्यांनी वाचन केलं पाहिजे कंपल्सरी. ही सेड्स नो बिकॉज लाईफ इज सो स्मॉल अँड इट इज डिफिकल्ट टू गेट ऑल एक्सपिरियन्सेस इन लाईफ. तर तो असं का म्हणतो, कारण आपली जी लाईफ आहे ती खूप छोटी आहे आणि त्याला असं वाटतं की आपण लाईफमध्ये सगळे एक्सपिरियन्सेस घ्यावे. सो टू सी अँड फील द अनसीन वी मस्ट रीड समथिंग ऑल द टाईम. सो काही ना काही नवीन बघण्यासाठी आपण रोज काही ना काही वाचलं पाहिजे, असं तो म्हणतो. ही आस्क्स अस टू लिसन टू द साऊंड्स ऑफ लाईफ, दॅट इज टू लिसन अँड अंडरस्टँड द मूव्स ऑफ लाईफ. मग तो आपल्याला काय सांगतो की आपण ऐकलं पाहिजे जे पण साऊंड्स आहेत लाईफचं ते, आणि आपण ते ऐकून अंडरस्टँड पण केलं पाहिजे, ते म्हणजे समजून घेतलं पाहिजे. लिसनिंग टू द साऊंड ऑफ लाईफ मे इन्क्लूड लिसनिंग टू व्हॉइसेस, लिसनिंग टू म्युझिक अँड लिसनिंग टू म्युझिक ऑफ नेचर. तर लिसनिंग म्हणजे काय म्हणतो तो की आपण जे पण व्हॉइसेस आहेत ते ऐकले पाहिजे, परत म्युझिक ऐकले पाहिजे आणि जो नेचरची म्युझिक आहे तीही ऐकली पाहिजे. आता नेचरची म्युझिक म्हणजे काय, जे बर्ड्स वगैरे सिंग करतात ना ते. बट वी मस्ट लर्न टू लिसन टू द सायलेन्स, पण आपण शांतता ऐकायला पण शिकलो पाहिजे. वन हू अंडरस्टँड्स द साऊंड ऑफ द सायलेन्स कॅन कॉन्कर एव्हरीथिंग. ज्याला शांततेचा आवाज ऐकायला येईल तो लाईफमध्ये काही कॉन्कर करू शकतो. कॉन्कर म्हणजे प्राप्त. इन सिम्पल वी मस्ट लिसन टू आवर सेल्स फ्रॉम विदिन. तर तो सिम्पल वर्ड्समध्ये काय सांगतो की आपण स्वतःमध्ये काय होते ते ऐकलं पाहिजे. इफ वी डू नॉट अप्रिशिएट आवर सेल्स फॉर आवर गुड डीड्स अँड फेल टू प्रेज अँड एनकरेज आवर सेल्स, देन हाऊ कॅन वी गेट एनकरेजमेंट फ्रॉम अदर्स. तर इथे काय बोलतो तो, जर आपण स्वतःलाच आपण अप्रिशिएट नाही केलं, म्हणजे स्वतःचीच आपण तारीफ नाही केली, तर आपण बाहेरून जी एनकरेजमेंट भेटते, बाहेरून जी तारीफ भेटते ती कशी स्वतःमध्ये प्राप्त करणार. वेन वी फेल टू डू ऑल द अबव थिंग्स, नेगेटिव्हिटी फिल्स आवर लाईफ अँड वी स्टार्ट लूजिंग होप फॉर अ हॅपी लाईफ. तर इथे काय म्हणतो आहे, जर आपण ह्या सगळ्या गोष्टी अनुभव करायला फेल झालो तर आपल्या लाईफमध्ये नेगेटिव्हिटी भरते. आता नेक्स्ट काय, वेन यू किल युअर सेल्फ एस्टीम, वेन यू डू नॉट लेट अदर्स हेल्प यू, यू स्टार्ट डाईंग. सो काय म्हटलं इथे पोएटने, कलर, कास्ट, क्लास, रिलिजन, क्रीड, एनी सोशल स्टेटस और इंटेलेक्च्युअलिटी डिफरन्स कांट मेक एनीवन सुपिरियर और इन्फिरियर. म्हणजे इथे काय सांगितलं की कलर असो, कलर म्हणजे काळा गोरा, नंतर क्लास असो, कास्ट असो, धर्म, जात, काही असो, ठीक आहे, तर त्याच्यानी कोणी सुपिरियर किंवा इन्फिरियर नाही होत. सुपिरियर इन्फिरियर म्हणजे मोठा किंवा छोटा, लहान किंवा मोठा, म्हणजे फायनान्शियल स्टेटसच्या अनुसार. म्हणजे आपण बोलतो ना की ह्याच्याकडे जास्त पैसे तर हा सुपिरियर आहे, ह्याच्याकडे कमी पैसे आहे तर हा इन्फिरियर आहे. तर इथे काय सांगितलं की ते सगळं कलर, कास्ट, क्रीड, रिलिजन बघून नाही होत. बट ॲज अ ह्युमन बीइंग, वेन वी रिअली थिंक वी आर इन्फिरियर टू अदर्स, वी डू नॉट लूज आवर सेल्फ रिस्पेक्ट, अँड वेन वी आर नॉट रेडी टू रिस्पेक्ट आवर सेल्फ, हाऊ कॅन वी एक्सपेक्ट इट फ्रॉम अदर्स. तर इथे काय सांगितलं, पण ॲज अ ह्युमन बीइंग आपण काय विचार करतो की जर आपण इन्फिरियर असलो दुसऱ्यांची तर आपण आपली सेल्फ रिस्पेक्ट घालवतो.
ठीक आहे. तर इथे त्यांनी तेच म्हटलं, जर आपण कोणाला रिस्पेक्ट दिलीच नाही तर आपण एक्सपेक्ट कशी करतो रिस्पेक्ट. जर उद्या तुम्ही कोणाला रिस्पेक्ट दिली तरच तुम्हाला समोरच्याकडून रिस्पेक्ट भेटणार ना, नाहीतर एक्सपेक्ट करणं चुकीचं आहे. दिस इज वाय वी मस्ट नॉट लूज अ सेल्फ एस्टीम. तर म्हणूनच यांनी काय सांगितलं की आपण आपली सेल्फ एस्टीम कधी लूज नाही करायची. आता सेल्फ एस्टीम म्हणजे काय, अ फीलिंग ऑफ बिंग हॅपी विथ युअर ओन कॅरेक्टर अँड ॲबिलिटीज. म्हणजे आपण खुश राहायचं नेहमी आपल्या कॅरेक्टरशी आणि आपल्या ॲबिलिटीजशी. ओके. वेन वी डोंट मिक्स इन सोसायटी अँड स्टॉप कम्युनिकेटिंग विथ द पीपल वी स्टॉप दॅम कमिंग नियर अस. तर इथे काय सांगितलं आहे, जर आपण आपल्या सोसायटीमध्ये मिक्सच नाही झालो, म्हणजे आजूबाजूच्या परिसरात मिक्सच नाही झालो, मिळून मिसळून नाही राहिलो, तर आपण कम्युनिकेट करणं पण स्टॉप करतो, म्हणजे त्यांच्याशी बोलणं पण स्टॉप करतो. आणि मग ते लोक आपल्या जवळ येत नाहीत. बरोबर ना. जर तुम्ही कोणाशी बोललेच नाहीत तर लोकांना तेच वाटतं ना की तुमच्यात घमंड आहे, तुम्ही खूप घमंडी आहेत, तुम्ही खूप ग्रीडी आहात. नॅचरली वी स्टॉप देम फ्रॉम हेल्पिंग अस. मग आपण काय करतो, त्या लोकांना स्टॉप करतो जर ते आपली मदत करायला येत असतील तरी. इन अदर वर्ड्स वी आरसेल्व्स क्लोज ऑल डोर्स टू होप रिमेनिंग इन ग्लूमी लोनलीनेस. तर इथे काय सांगितलं, असं केल्याने आपणच आपले सगळे दरवाजे बंद करतो. जर तुम्ही असं एवढं ग्रीडीनेसनी वागलात तर लोकांना तेच वाटतं ना ह्याच्याकडे खूप ॲटिट्यूड आहे. मग इकडे पोएटनी तेच सांगितलं, जर तुम्ही असं वागलात तर मग जेव्हा तुम्हाला गरज असेल ॲक्च्युली तेव्हा कोणच तुमच्याकडे येणार नाही. मग तुम्ही सगळे दरवाजे बंद केलेले असणार आणि मग तुम्ही लोनलीच असणार, म्हणजे एकटेच असणार. दीज थिंग्स मेक अस नेगेटिव्ह अँड लोनलीनेस कॅन मेक आवर लाईफ वर्स. तर इकडे तेच सांगितलं आहे पोएटनी, हेच सगळ्या गोष्टी आपल्याला नेगेटिव्ह दिशेकडे घेऊन जातात आणि मग ॲट द एंड ऑफ द डे आपण लोनली राहतो, म्हणजे एकटेच राहतो आणि आपली लाईफ वर्स होते. वर्स म्हणजे एकदम एकटेपणाची होती आणि एकदम घाणेरडी होते, बोलतो ना वर्स सिच्युएशन. ओके. आता नेक्स्ट काय, इफ यू बिकम अ स्लेव्ह ऑफ युअर हॅबिट्स वॉकिंग एव्हरी डे ऑन द सेम पाथ्स, इफ यू डू नॉट चेंज युअर रुटीन, इफ यू डू नॉट वेअर डिफरंट कलर्स or you do not speak to those who don't know, you start dying slowly. So इथे काय म्हटलं, habits are so easy to have in our lives that we easily become a slave of these habits which in the end can harm us a lot. तर इथे काय म्हटलं की हॅबिट्स खूप इझिली येतात आपल्या लाईफ्समध्ये. ठीक आहे, आपल्या आयुष्यात खूप इझिली येतात हॅबिट्स आणि इस्पेशली बॅड हॅबिट्स, आणि आपण त्याला यूज टू पण होतो लगेच. पण आपण हे विसरायला नको आहे की हेच हॅबिट आपल्याला घातक असू शकतात, तेही खूप घातक. सो वी मस्ट रेकग्नाइज देम इन टाईम अँड शू देम अवे. तर आपण वेळेतच त्यांना रेकग्नाइज केलं पाहिजे, ओळखलं पाहिजे आपण, नाहीतर आपल्यासाठी खूप कठीण होऊन जाईल. ऑन द अदर हँड, गुड हॅबिट्स आर रिअली डिफिकल्ट टू फॉलो इन द बिगिनिंग, बट वन्स वी हॅव देम दे आर रिअली ग्रेट टू हेल्प इन मोल्डरिंग आवर पर्सनॅलिटी ॲज वेल ॲज आवर फ्युचर. पण इथे काय सांगितलं की गुड हॅबिट्स इझिली येत नाहीत, पण जर ते आले तर ती खूप चांगली गोष्ट आहे आणि आपण त्यांनी आपली पर्सनॅलिटीही बनवू शकतो, म्हणजे एक पॉझिटिव्ह अप्रोच आपण ठेवू शकतो आपल्या लाईफमध्ये. आता तुम्हीच विचार करणार, जर तुमच्याकडे गुड हॅबिट्स असले तर लोक तुम्हाला अप्रिशिएटच करणार ना, तुमची प्रशंसाच करणार, तारीफ करणार, आणि मग ते तुम्हाला आत्ताही उपयोगी पडू शकतात आणि तुम्हाला फ्युचरमध्येही उपयोगी पडू शकतात. हेच पोएटला सांगायचं इथे. Poet asks us to change the old paths means to change the attitude of our inner self and see the thing or find the things in a new way. तर इथे पोएट काय म्हणतो की तुम्ही तुमचे जे जुने पाथ्स आहेत, पाथ्स म्हणजे मार्ग, ते आता विसरून जा आणि तुमचा आतून ॲटिट्यूड बदला, म्हणजे तुम्ही पॉझिटिव्ह राहा. इट मे बी थिंग्स रिलेटेड टू अ लाईफ ऑर करिअर ऑर एनी इनोव्हेशन. तर ते तुमच्या लाईफला रिलेटेड असू शकतात किंवा काही इनोव्हेशन असू शकतं. इनोव्हेशन म्हणजे आपण बोलतो ना जरा हटके, त्याला इनोव्हेशन बोलतो. म्हणजे इनोव्हेटिव्ह आयडियाज वगैरे आपण थिंक करतो ना, म्हणजे दुसऱ्यांपेक्षा अलग असतात, ते वेगळे असतात. ॲज अ कलरफुल बटरफ्लाय गेट्स मिक्स्ड इन नेचर, वी मस्ट वेअर न्यू क्लोथ्स अँड गेट मिक्स्ड इन द सोसायटी और वर्ल्ड अराउंड अस. तर इथे त्यांनी बटरफ्लायला रिलेट केलं आहे आपल्या लाईफशी. त्यांनी काय म्हटलं आहे, जसं बटरफ्लाय जो कलरफुल असतो तो नेचरमध्ये मिक्स होतो, तसंच आपणही नवीन नवीन कपडे घातले पाहिजे, आपणही कलरफुल झालो पाहिजे आणि सोसायटीमध्ये मिक्स झालो पाहिजे. दीज कलर्स मे बी डिफरंट इमोशन्स लाईक जॉयज अँड सॉरोज
लॉयल्टी अँड डिसलॉयल्टी, अप्स अँड डाऊन्स, गुड अँड इव्हिल. तर इथे काय सांगितलं, हे कलर्स वेगळे वेगळे इमोशन्स असू शकतात, म्हणजे खुश किंवा नाराज, सॉरोज. म्हणजे लॉयल्टी डिसलॉयल्टी म्हणजे लॉयल राहतो ना एखादा माणूस म्हणजे इमानदार, आणि डिसलॉयल म्हणजे तुम्हाला माहितीच असेल गद्दार. गद्दार ॲक्च्युली ट्रेटर असतो, पण डिसलॉयल म्हणजे जो लॉयल नसतो तो, म्हणजे विश्वासू नसतो तो. अप्स अँड डाऊन्स म्हणजे चढ उतार येतात लाईफमध्ये. गुड इव्हिल म्हणजे चांगलं वाईट. वी मस्ट ॲक्नॉलेज देम ऑल, आपण सगळ्यांना ॲक्नॉलेज केलं पाहिजे. टू गेट ऑल दीज थिंग्स वी मस्ट टॉक टू ऑल नोन अँड अननोन. तर इथे काय सांगितलं, हे सगळ्या गोष्टी मिळवण्यासाठी आपण सगळ्यांशी बोललं पाहिजे. म्हणजे ज्यांना आपण ओळखतो त्यांच्याशी तर बोललंच पाहिजे, पण ज्यांना नाही ओळखत त्यांच्याशी आपण बोललं पाहिजे. जसं त्यांनी सांगितलंच आहे, आपण सोसायटीमध्ये मिक्स झालो पाहिजे. का केलं पाहिजे? टू एक्सप्लोर लाईफ, आपण लाईफ एक्सप्लोर करायला. इफ वी फेल टू डू दिस आवर लाईफ वुड बी बोरिंग टू हॅव नो इनोव्हेशन्स. जर आपण फेल झालो हे सगळं करण्यात, तर आपल्या लाईफमध्ये काही इनोव्हेशन्सच नसतात आणि आपली लाईफ बोरिंग असणार अगोदरसारखी. ओके, आता नेक्स्ट काय, इफ वी अवॉइड टू फील पॅशन अँड द टर्ब्युलंट इमोशन्स, दोज विच मेक युअर आयज ग्लिसन अँड युअर हार्ट बीट फास्ट, यू स्टार्ट डाईंग स्लोली. सो ऑल ऑफ अस डू हॅव ड्रीम्स अँड ॲम्बिशन्स. हे तुम्हालाही मान्य आहे की आपल्या प्रत्येकाचे काही ना काही ड्रीम्स असतात, स्वप्न असतं आणि ॲम्बिशन्स पण असतात, म्हणजे एम असतं, काहीतरी लाईफमध्ये करायचंच आहे. वी फील देम अँड वी स्ट्राईव्ह टू गेट देम. आपण ते फील करतो आणि आपण काही झालं तरी ते मिळवण्याचा प्रयत्न करतो. वेन वन बिकम्स सक्सेसफुल आफ्टर चेसिंग द ड्रीम्स, ही नोज हाऊ कन्सिस्टंट एफर्ट्स आर नीडेड अँड वॉट फ्लेम ऑफ इमोशन्स इज रिक्वायर्ड देअर इन माइंड. तर इथे काय म्हटलं की जेव्हा एखादा व्यक्ती सक्सेसफुल होतो त्याचे ड्रीम्स चेस करून, तेव्हा त्याला माहिती असतं की किती कन्सिस्टंट एफर्ट्स लागतात ते पूर्ण करण्यासाठी. आता कन्सिस्टंट एफर्ट्स म्हणजे काय, आता जर तुम्ही 2 दिवस मेहनत केली, 1 दिवस आराम केला, तर त्याला कन्सिस्टन्सी नाही बोलत. दररोज तेवढीच मेहनत, तेवढ्याच इंटेन्सिटीने काम करणं, त्याला कन्सिस्टन्सी बोलतात. आणि तसं केल्यानेच माणसाला सक्सेस मिळतो, हे लक्षात ठेवा. तर इकडे पोएटनी तेच सांगितलं आहे आपल्याला. विच मेक्स आवर हार्ट बीट फास्ट अँड शाईन इन द आईज इज वर्थ रिमेंबरिंग. तर असं केल्याने आपला हार्ट फास्ट होतो एकदम, म्हणजे जी हार्टबीट आहे ती एकदम फास्ट होते. हे तर आपल्या रिझल्टच्या वेळी पण होते, जर तुम्ही रिकलेक्ट केलं तर. ठीक आहे, आणि मग त्यांनी तेच सांगितलं की जेव्हा आपल्याला सक्सेस भेटतो तेव्हा आपली हार्टबीट एकदम फास्ट होते, आणि जी रौनक असते आपल्या डोळ्यात, शाईन इन द आईज इज वर्थ रिमेंबरिंग, ती एक अविस्मरणीय असते, आपण कधीच विसरू नाही शकत ती रौनक. द फिलिंग ऑफ सक्सेस और टेस्ट ऑफ सक्सेस इज द बेस्ट इन द वर्ल्ड. जी ती टेस्ट आहे सक्सेसची, जी ती फिलिंग आहे सक्सेसची, जेव्हा आपण सक्सेसफुल होतो, ती वर्ल्डमध्ये बेस्ट आहे, त्याला काहीच बीट नाही करू शकत. वेन वी अवॉइड आवर इमोशन्स टू ट्राय टू डू ग्रेट थिंग्स, देन आवर इमोशनल लाईफ एंड समवेअर अँड वी स्टार्ट डाईंग मेंटली. जेव्हा आपण आपले इमोशन्स हाईड करतो, अवॉइड करतो काहीतरी करण्यासाठी, तर आपली लाईफ इमोशनल होते आणि आपण कुठे ना कुठे हरवतो, आणि त्याच्यामुळे काय होतं, आपली लाईफ कुठे ना कुठे संपते आणि तेव्हाच आपण मरायला लागतो हळूहळू, तेही मेंटली. आतून बोलतो ना आपण, मेंटली आय एम नॉट प्रिपेअर्ड, मेंटली आय एम डाईंग. म्हणजे आपण फिजिकली आपण प्रेझेंट असणार, आपण कधी कधी असं बोलतो ना की मी आहे इकडे पण माझं लक्ष दुसरीकडेच आहे. ठीक आहे, तर त्याला काय बोलतो, मेंटली आपलं लक्ष दुसरीकडे असतं. तर इथे तेच म्हटलं की वी स्टार्ट डाईंग मेंटली, म्हणजे आतल्यात आपण मरायला सुरुवात होतो. आता फायनल स्टांजा काय पोएमचं, इफ यू डू नॉट चेंज युअर लाईफ when you are not satisfied with your job or with your love, if you do not risk what is safe for the uncertain, if you do not go after a dream, if you do not allow yourself at least once in your lifetime to run away from sensible advice. So इथे काय म्हटलं, if we do not change our life becomes monotonous and boring. तर इथे काय म्हटलं त्यांनी, जर आपण आपल्या लाईफला चेंज नाही केलं तर आपली लाईफ एकदम अशी बोरिंग होऊन जाते. मोनोटोनस म्हणजे आपल्या लाईफला काय अर्थच नाही राहत. वन मस्ट डू द जॉब ऑफ हिज ऑर हर लाइकिंग ओनली. तर एखाद्याने असा जॉब करावा जो त्याला आवडत असेल. उगाच जबरदस्ती काही केलं जे आवडतच नाही, त्यात काय अर्थच नाही ना. अदरवाईज इट बिकम्स अ बर्डन. जर असं तुम्ही कोणताही काही जॉब सिलेक्ट केला जर तुम्हाला आवडत नाही, तर तो एक बर्डन म्हणूनच राहतो, म्हणजे ओझं म्हणून राहतं ते. सो वी मस्ट बी व्हेरी केअरफुल वाईल चूजिंग अ करिअर. सो आपण आपलं करिअर चूज करताना खूप काळजी घेतली पाहिजे.
फॉर एक्झाम्पल, वन व्हेरी फेमस ॲक्टर इन मराठी प्लेज अँड मूवीज practiced as doctor till the age of 40. Then he realized that his real love is acting and not in medicines. तर इथे काय सांगितलं की एक फेमस मराठी ॲक्टर होता, तर त्यांनी त्याची डिग्री पण घेतली डॉक्टरची, जे MBBS करतात ते, आणि तो सायमल्टेनियसली म्हणजे साईड बाय साईड तो मूवीज करायचा, म्हणजे प्लेस करतात ना, नाटक वगैरे करायचा, मूवीज करायचा. मग थोड्या वेळानंतर त्याला असं रिअलाईज झालं, थोड्या वेळानंतर म्हणजे थोड्या वर्षानंतर, इनफॅक्ट त्याचं एज 40 होतं, तर त्याला असं रिअलाईज झालं की माझं खरं प्रेम, माझं खरं पॅशन तर ॲक्टिंग आहे, मेडिसन नाही. देन ही स्टार्टेड ॲक्टिंग ऑन द स्टेज अँड इन द मूवीज ऑल्सो अँड गॉट प्रेज फ्रॉम द वर्ल्ड. मग त्याच्यानंतर तो स्टेजवर ॲक्टिंग करायला लागला, मूवीजमध्ये काम करायला लागला, आणि त्याला खूप प्रशंसा भेटली सगळ्या लोकांकडून. बट टिल द एज ऑफ 40 years ही वॉज डिससॅटिस्फाईड ॲज अ डॉक्टर अँड द ॲक्टर विद इन हिम वॉज रेस्टलेस. पण त्यांनी तेच सांगितले की तो 40 वर्षाचा असून पण तो खूप डिससॅटिस्फाईड होता ॲज अ डॉक्टर. मग इकडे आल्यापासून तो खूप खुश झाला. बट ऑल पीपल डू नॉट डेअर इन चेंज their वे दो दे डोंट लव्ह देअर जॉब ट्रूली. बघा ते तेच सांगितलं की सगळ्या लोकांना असं जमत नाही, म्हणजे असं कंपल्सरी नाही सगळ्या लोकांसाठी की जे आवडतं तेच ते करतात. आता या डॉक्टरचंच एक्झाम्पल घ्या, त्यांनी पहिली त्याची डिग्री केली, MBBS केलं, पण नंतर त्यांनी ॲक्टिंग ट्राय केली. मग नंतर त्याला शेवटी रिअलाईज झालं की माझं खरं जे पॅशन आहे ते ॲक्टिंगमध्येच आहे, म्हणून त्याचा जो जॉब होता तो त्याला नव्हता आवडत, म्हणून त्यांनी ॲक्टिंगकडे स्विच केलं नंतर. मेनी ऑफ अस डू द वर्क ऑर द जॉब विच वी रिअली डिड नॉट मीन टू डू. इथे बघा तेच सांगितलं की बरेच लोक, इनफॅक्ट आपल्यातलेच बरेच लोक असं जॉब करतात जे त्यांना करायचंच नसतं, म्हणजे ते त्या जॉबसाठी बनलेच नसतात, तरी पण ते करतात. बट सम ऑफ द थिंग्स स्टॉप अस मेकिंग अस डिससॅटिस्फाईड फ्रॉम विदिन. पण काही काही गोष्टी असे असतात जे आपल्याला स्टॉप करतात तो जॉब करण्यापासून. वी डोंट वॉन्ट टू टेक रिस्क, वी डोंट वॉन्ट टू कम आउट ऑफ आवर कम्फर्ट झोन ऑर आर इमॅजिनरी बाउंड्रीज. आपल्याला आपल्या लाईफमध्ये रिस्क नसतो घ्यायचं, नंतर आपण आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर पण यायला बघत नाही, आणि आपले जे इमॅजिनरी बाउंड्रीज आहेत, म्हणजे आपण जे मनात विचार केलेला असतो ते आपण करत नाही. वी डोंट चॅलेंज द टॅलेंट विदिन अस ॲट द प्रॉपर टाईम अँड इन द स्पॅन ऑफ लाईफ. वी फॉरगेट दॅट वी हॅड सम टॅलेंट वन्स. तर आपण आपल्याकडे टॅलेंटला चॅलेंज नाही करत. म्हणजे फॉर एक्झाम्पल, आता तुम्हाला डान्स येत असेल तर तुम्ही कधी कधी विचार करतात की पूर्ण इंडियामध्ये किती डान्सर्स आहेत, मी सिलेक्ट होईल कशावरून. तर ह्याला बोलतात की आपण आपल्या टॅलेंटला ट्रस्ट नाही करत, ठीक आहे. आणि मग त्यांनी तेच सांगितलं की आपल्याकडे जो टॅलेंट असतो तो आपण एक ना एक दिवस विसरून जातो अशा नेगेटिव्ह थॉटमुळे. ॲटलिस्ट वन्स इन अ लाईफ टाईम इफ वी डू नॉट अलाव आवरसेल्व्स टू चेज आवर ड्रीम्स, इफ वी डोंट अलाव आवरसेल्व्स टू मूव्ह फ्रॉम आवर सो कॉल्ड परमनंट प्लेस, then you start dying slowly and surely not from outside but from inside you will die, this is for sure. तर इकडे काय म्हटलं त्यांनी, जर आपण आपलं ड्रीम चेस नाही केलं, ड्रीम म्हणजे कोणतं आपलं पॅशन, आपण आतल्यात मरून जातो. कारण का आपण आपली जी कम्फर्ट झोन आहे ती सोडतच नाही, आपण आपली परमनंट प्लेसच बघतो, आपल्या टॅलेंटकडे दुर्लक्ष करतो. मग अशा केल्याने हळूहळू आपण मरत जातो आतून. बाहेरून तर नाही मरत, कारण आपण अर्न करत असतो थोडंफार, पण आतून तर डेफिनेटली मरतो. तर हेच इकडे पोएटने आपल्याला सांगितलं आहे. तर कन्क्लुजन काय या पोएमचं, द पोएम एक्सप्लेन्स दॅट देर इज अ डिफरन्स बिटवीन लिव्हिंग अँड एक्झिस्टिंग. लाईफ बिकम्स मिनिंगफुल वेन वी ॲक्सेप्ट न्यू फ्रेंड्स, न्यू चॅलेंजेस अँड न्यू ड्रीम्स. तर इथे काय सांगितलं पोएटनी की एक डिफरन्स आहे जगण्यामध्ये आणि एक्झिस्ट करण्यामध्ये. आपण कधी कधी जगायचं म्हणून जगतो, तर तसं नको आहे. परत काय सांगितलं त्यांनी, लाईफ मिनिंगफुल बनते. केव्हा मिनिंगफुल बनते, कधी अर्थ असतो आपल्या लाईफला, जेव्हा आपण आपल्या लाईफमध्ये नवीन नवीन मित्र बनवतो, जेव्हा नवीन चॅलेंजेस आपण फेस करतो, आणि आपण जेव्हा नवीन नवीन ड्रीम्स चेस करतो, तेव्हाच आपण आपल्या लाईफला मिनिंगफुल बनवतो, म्हणजे आपल्या लाईफला अर्थ असतो तेव्हा. वेन वी लूज अवर सेल्फ एस्टीम, गेट अफ्रेड बिफोर टेकिंग रिस्क, कीप डुईंग द सेम थिंग अगेन अँड अगेन, वी हॅव स्टार्टेड डाईंग स्लोली. इथे काय म्हटलं, जेव्हा आपण आपला सेल्फ एस्टीम लूज करतो, जेव्हा आपण आपल्याला भीती वाटते रिस्क घ्यायला, जेव्हा आपण त्याच चुका सारखं करतो, तेव्हा आपण आतल्यात हळूहळू मरतो. वेन वी डू नॉट मेक न्यू गोल्स अँड लुक इन टू द अनसर्टन फ्युचर, दीज आर द साइन्स ऑफ अ स्लो डेथ. जेव्हा आपण आपले नवीन गोल्सच नाही बनवत, आपण
आपलं फ्युचर अनसर्टनच ठेवतो, म्हणजे व्हायचं ते होईल असं बोलतो ना, त्याला अनसर्टन फ्युचर म्हणतात. काही गोल नाही ठेवत, तर तेव्हा आपण हळूहळू आतून मरत जातो. ओके, नाव लेट्स मूव ऑन टू द व्होकॅबलरी सेक्शन. फर्स्ट काय, डाईंग स्लोली. डाईंग स्लोली इज लुझिंग होप ऑफ अ हॅपी फ्युचर, म्हणजे चांगल्या फ्युचर असण्याची आपण जेव्हा उमेदच ठेवत नाही ना, त्याला डाईंग स्लोली म्हणतो. अप्रिशिएट. अप्रिशिएट इज टू रेकग्नाइज द क्वालिटीज ऑफ समबडी. एखाद्याच्या चांगल्या क्वालिटीज असतील तर ती आपण रेकग्नाइज करतो, त्याला अप्रिसिएशन बोलतात, म्हणजे आपण तारीफ करतो, प्रशंसा करतो. सेल्फ एस्टीम, अ फिलिंग ऑफ बिंग हॅपी विथ युअर ओन क्वालिटीज अँड ॲबिलिटीज. आपण स्वतःच्या ॲबिलिटीज आणि क्वालिटीजशी जेव्हा खुश असतो त्याला सेल्फ एस्टीम म्हणतो. स्लेव. स्लेव इज पर्सन विदाउट फ्रीडम. ज्या व्यक्तीला फ्रीडमच नसतो तो एक स्लेव असतो. टर्ब्युलंट इज अनस्टेडी ऑर फुल ऑफ अप्स अँड डाऊन्स. जो अनस्टेडी असतो, स्टेडी नसतो, आधी नेहमी त्याच्या लाईफमध्ये उतार चढाव असतात, तो एक टर्ब्युलंट असतो. टू ग्लिसन इज टू ग्लिटर व स्पार्कल, म्हणजे चमकणं. अनसर्टन इज डाऊटफुल, शंका. सेन्सिबल इज थॉटफुल, हॅव अ गुड सेन्स, चांगली सेन्स असणं, चांगला सेन्स ऑफ ह्युमर असणं, त्याला सेन्सिबल म्हणतात. ओके, आता अप्रिसिएशन बघूया पोएमचा. तर टायटल तर सगळ्यांना माहिती आहे तुम्हाला. द टायटल ऑफ द पोएम इज यू स्टार्ट डाईंग स्लोली. पोएट कोण आहे? इट इज रिटन बाय पॅब्लो नेरुडा. थीम काय आहे या पोएमची? सेंट्रल आयडिया काय आहे? द थीम ऑफ द पोएम इन शॉर्ट इज लाईक दिस: लाईफ मस्ट फ्लो अँड रिन्यू इट सेल्फ ॲट एव्हरी मोमेंट ऑफ इट्स बिंग. तर लाईफ नेहमी रिन्यू झाली पाहिजे, नवीन नवीन काहीतरी आलंच पाहिजे लाईफमध्ये. इनफॅक्ट एव्हरी मोमेंटला ते आलं पाहिजे. वी लिव्ह फुल्ली ओनली वेन वी एनरिच आर सेल्फ विथ न्यू नॉलेज, वाईड एक्सपिरियन्स, फ्रेश इमोशन्स, डेअरिंग एन्काउंटर्स अँड एक्साइटिंग चॅलेंजेस. तर इथे काय म्हटलं की आपण आपली लाईफ पूर्णपणे कधी जगतो? जेव्हा आपल्याकडे नवीन नॉलेज येईल, नवीन आपण गोष्टींचा आपण रिसर्च करू, तेव्हा आपल्याकडे एक्सपिरियन्स येईल बऱ्यापैकी. परत आपले इमोशन्स फ्रेश असतील, आपण नेहमी खुश असू, आपण डेअरिंगबाज असू आणि आपण एक्साइटिंग असू ते चॅलेंजेस फेस करायला. इफ वी सेटल फॉर अ लाईफ दॅट इज स्टॅग्नेंट, रिपिटेटिव्ह और कन्व्हेन्शनल, वी स्टार्ट डाईंग स्लोली इन्स्टेड ऑफ लिव्हिंग द लाईफ फुल्ली. इकडे काय म्हटलं, जर आपली लाईफ स्टॅग्नेंट असेल, म्हणजे हाय तशीच असेल, रिपिटेटिव्ह असेल, म्हणजे आपल्या लाईफमध्ये काहीच नसेल, बोरिंग असेल अशी, अगोदर जगत आलो आहे तशी, तर आपल्या लाईफला काय फायदाच नाही का? नवीनच नसेल लाईफमध्ये तर काय मजा? तर मग असं केल्याने आपण हळूहळू आतूनच मरत जाऊ आणि आपण आपली लाईफ अजिबात एन्जॉय नाही करणार. Now what is the rhyme scheme? There is no rhyme scheme in this poem. Why? Because it is a free verse style poem. Figures of speech, apostrophe, then repetition and antithesis. Okay. What are the special features? Special features काय आहेत? This poem uses the free verse rhyme scheme and showcases how one should lead their life beautifully. तर काय चांगला फीचर आहे पोएमचा की एकतरी फ्री वर्स राईम स्कीमची पोएम आहे आणि ह्यांनी इकडे काय मेसेज दिलं आहे की एखाद्या व्यक्तीने त्याची लाईफ ब्युटिफुली जगली पाहिजे, म्हणजे काय कंप्लेंट्स वगैरे नको लाईफमध्ये. देर इज अ यूज ऑफ मेटाफर्स अँड पर्सवेड्स द रीडर्स टू लिव्ह देअर लाईफ एक्सपिरियन्स न्यू थिंग्स अँड चेज देअर ड्रीम्स. तर इथे काय सांगितलं आहे की ते सगळ्यांना काय एक मेसेज देत आहे की तुम्ही तुमची लाईफ एकदम चांगली जगा, नवीन नवीन एक्सपिरियन्स घ्या लाईफमध्ये आणि तुमचे जे ड्रीम्स आहेत ते तुम्ही चेज करा, ते असे अर्धवट नका ठेवू. ओके. नेक्स्ट काय? नेक्स्ट आहे फेवरेट लाईन. आता माझी फेवरेट लाईन तर ही आहे, तुम्ही डेफिनेटली तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही लिहू शकता. इफ यू डू नॉट अप्रिशिएट युअर सेल्फ यू स्टार्ट डाईंग स्लोली. जर तुम्ही स्वतःला अप्रिशिएटच नाही केलं, तुम्ही स्वतःच्या ॲबिलिटीजमध्येच बिलीव्ह नाही केलं, तर तुमचं जगून फायदाच काय ना? तुम्ही फक्त दुसऱ्यांसाठी जगत राहिले तर त्यात काय मजाच नाही लाईफमध्ये. तर एक नंतर काय, वेन यू किल युअर सेल्फ एस्टीम यू डू नॉट लेट अदर्स हेल्प यू, यू स्टार्ट डाईंग. जर तुम्ही तुमची सेल्फ एस्टीमच किल केली, तुम्हाला तुमच्या ॲबिलिटीजमध्ये विश्वास नाही आहे, तर मग काय होतं की तुम्ही स्वतःलाच लेट डाऊन करतात, म्हणजे कमी लेखतात आणि मग त्याच्यामुळे पण तुम्ही मरू शकता. वाय डू आय लाईक दिस पोएम? आय लाईक दिस पोएम बिकॉज इट गिव्स आउट अ स्ट्रॉंग अँड प्रॅक्टिकल मेसेज. का मला आवडते ही पोएम? कारण एक खूप स्ट्रॉंग मेसेज दिला आहे या पोएमनी आणि खूप प्रॅक्टिकल मेसेज आहे. इनफॅक्ट म्हणजे जे फॅक्ट आहे ते सांगितलं आहे, उगाच असं काहीही त्यांनी वेडावाकडं दिलं नाही आहे, म्हणून ही पोएम मला जास्ती आवडते. आय गेट इन्स्पिरेशन टू लीड माय लाईफ हॅपीली अँड चेअरफुली. मला एक इन्स्पिरेशन भेटतं माझ्या लाईफमध्ये की मी माझी लाईफ नेहमी हॅपीली जगावी आणि इनफॅक्ट खूप चेअरफुली जगावी.
माझ्या लाईफमध्ये काही सॉरोज वगैरे नसावे, नेहमी एक पॉझिटिव्ह अप्रोचने मी माझी लाईफ जगावी. तर हाच मला एक चांगला पॉईंट भेटतो या पोएममधून, एक इन्स्पिरेशन भेटते इनफॅक्ट. ओके, स्टेट वेदर राईट और रॉंग म्हणजे एक ट्रू ऑफ ऑल सारखंच आहे. अप्रिशिएट युअर ओन गुड क्वालिटीज, हे तर राईटच असायला पाहिजे, कारण आपण स्वतःच्या चांगल्या क्वालिटीज आपण अप्रिशिएट केलेच पाहिजे, प्रशंसा केली पाहिजे. यू शूड किल युअर सेल्फ एस्टीम, हे रॉंगच आहे. आपण आपली सेल्फ एस्टीम कधीच किल नाही केली पाहिजे. बी अ स्लेव्ह ऑफ युअर बॅड हॅबिट्स, हेही रॉंग आहे. डोंट बॉदर टू चेंज द रुटीन, हे राईट आहे. आपण आपली रुटीन कधी चेंज नाही करायची. अवॉइड स्ट्रॉंग फिलिंग्स अँड देअर अनस्टडी इमोशन्स, हे पण रॉंग आहे. नंतर वेन यू आर नॉट सॅटिस्फाईड इवन देन डोंट चेंज युअर लाईफ, हे तर रॉंगच आहे. जर तुम्ही सॅटिस्फाईडच नसाल तरी तुम्ही तुमची लाईफ चेंज नसाल करत, तर मग ते चुकीचंच आहे. गो आफ्टर युअर ड्रीम, हे ट्रू आहे. आपण आपली ड्रीमच्या मागे राहिलंच पाहिजे इनफॅक्ट, कारण चेस केलेच पाहिजे आपण आपले ड्रीम्स, ते राईटच आहे. शो द करेज टू रिस्क समथिंग, हे पण राईट आहे. करेज पाहिजे, हिंमत पाहिजे, धैर्य पाहिजे काहीतरी रिस्क घेण्यासाठी, तर हे 100% राईट आहे. लेट्स मूव ऑन टू आन्सर द फॉलोइंग. तर काय विचारले, व्हॉट थिंग्स कॅन लीड टू स्लो डेथ. सो इफ वन इग्नोर्स ट्रॅव्हलिंग, रीडिंग, लिसनिंग टू द साऊंड्स ऑफ लाईफ, knowing one's qualities, keeping your self-respect, telling others to help you, that one can lead to slow death. इकडे काय सांगितलं आहे, जर आपण ट्रॅव्हलिंग इग्नोर केली, रीडिंग इग्नोर केलं, नंतर एखाद्याचे क्वालिटीज, परत सेल्फ रिस्पेक्ट, हे सगळं जर आपण इग्नोर केलं, दिस कॅन लीड टू स्लो डेथ. ऑल्सो इफ वन बिकम्स अ स्लेव ऑफ वन्स हॅबिट्स, डज द थिंग्स every day without changing the routine, wear the same colors, avoiding speaking to strangers, one can lose his her happy future. तर एखादा व्यक्ती स्लेव बनला त्याच्या हॅबिट्सचा, परत त्यांनी त्याचं रुटीन चेंजच नाही केलं, रोज सेम कलर्सचे क्लोथ्स घालतो आहे, जर त्यांनी स्ट्रेंजर्सशी बोललंच नाही, म्हणजे अनोळखी लोकांशी तो बोललाच नाही, तर अशाने काय होतं, त्याचा जो हॅपी फ्युचर आहे तो बिघडतो आणि ही लिव्ह अ सॅड लाईफ. ओके, नेक्स्ट काय, नेक्स्ट आहे व्हॉट इज इट दॅट मेक्स लाईफ वर्थ लिव्हिंग. तर असे काय क्वालिटीज आहे जे आपल्याला आपल्या लाईफमध्ये असे ट्विस्ट अँड टर्न जातात, म्हणजे आपल्याला वाटतं की जगावं. तर असे काय क्वालिटीज आहेत. पहिलं काय, बी पॅशनेट, आपण पॅशनेट असलो पाहिजे, उत्साही असलो पाहिजे, एन्थुझियास्टिक असलो पाहिजे. इनफॅक्ट इफ वी आर नॉट सॅटिस्फाईड विथ अर जॉब ऑर लव्ह, चेंज आर वेज ऑफ लाईफ. जर आपण आपल्या जॉबशी सॅटिस्फाईड नसलो किंवा आपल्याला आपला जॉब आवडत नसेल, तर आपण आपले जे मार्ग आहेत ते बदलायला पाहिजे. जे आपल्याला आवडतं, ज्यात आपण पॅशनेट आहोत, ते आपण निवडायला पाहिजे. बी रेडी टू टेक एनी रिस्क करेजियसली, आपण कोणती रिस्क घ्यायला धैर्याने आपण पुढे आलो पाहिजे. गो आफ्टर अ ड्रीम्स विथ पर्सिव्हरन्स, आपण आपल्या ड्रीम्सच्या मागे पर्सिव्हरन्सने जायला पाहिजे, म्हणजे कंटिन्यूस एफर्ट्स घेऊन जायला पाहिजे. कम्प्लीट द फॉलोइंग लाईन्स, पॅशन्स अँड देअर इमोशन्स शाईन. कसे, युअर आईज अँड बीट युअर हार्ट फास्ट. नंतर इफ यू आर नॉट सॅटिस्फाईड विथ युअर जॉब ऑर लव्ह, काय, चेंज युअर लाईफ. तर हे तर खूप सिम्पल होतं इनफॅक्ट. ओके, काहीशे रायमिंग वर्ड्स आहेत पोएमचे. रीड, फीड, चेंज, रेंज, पॅशन, इमोशन, जॉब, रॉब, फास्ट, लास्ट. हे तुम्हाला डेफिनेटली आलेच पाहिजे. हे खूप सिम्पल आहेत, पण यू शुड नो दिस, कारण हेही कधी कधी खूप इम्पॉर्टंट असतात एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने, कारण तुम्हाला येतात इनफॅक्ट लिहायला की राईट द रायमिंग वर्ड्स वगैरे. तर तुम्ही हे फक्त लक्षात घ्या, पुन्हा एकदा चेक करा. आता लास्ट पार्ट काय, कम्प्लीट द फॉलोइंग वेब. तर काय दिलं, हाऊ टू प्रोटेक्ट अ सेल्फ एस्टीम, आपण आपला सेल्फ एस्टीम कसं प्रोटेक्ट केलं पाहिजे. तर फर्स्ट काय, वी शूड नो आवर ओन कॅरेक्टर अँड गुड क्वालिटीज अँड ॲबिलिटीज. आपल्याला स्वतःच्या कॅरेक्टरबद्दल आपल्याला माहिती पाहिजे, आपल्या स्वतःच्या क्वालिटीज आणि ॲबिलिटीजबद्दल पण आपल्याला माहिती पाहिजे, त्यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे. इन शॉर्ट, वी मस्ट फील प्राऊड फॉर हॅव्हिंग देम, आपल्याला त्याचा अभिमान असला पाहिजे. नंतर युअर सेल्फ एस्टीम शुड बी रिफ्लेक्टेड इन युअर बिहेवियर, आपल्या स्वभावामधून आपला सेल्फ एस्टीम दिसला पाहिजे. इन दिस वे वी कॅन प्रोटेक्ट अ सेल्फ एस्टीम. तर ह्या 3 क्वालिटीजमुळे आपण आपला सेल्फ एस्टीम तो प्रोटेक्ट करू शकतो. ओके, आणि लक्षात ठेवा, सेल्फ एस्टीम असणं खूप इम्पॉर्टंट आहे आपल्या लाईफमध्ये, कारण आपला कॅरेक्टर दाखवतं ते. ओके, जर आपल्याकडे सेल्फ एस्टीम नसेल तर लोक आपल्याला रिस्पेक्ट नाही करत जास्त. ओके, सो दिस इज द एंड ऑफ द पोएम. आणि खूप चांगली पोएम होती, बरंच काही शिकण्यासारखं आहे या पोएममधून, की नेहमी
आपल्या ॲबिलिटीजमध्ये बिलीव्ह करा, कधी हार नका मानू. परत तुम्ही ड्रीम्स चेस करा स्वतःचे. ओके. आणि त्यानंतर ज्या गोष्टीमध्ये तुम्हाला इंटरेस्ट असेल तीच गोष्ट करा. कारण जर ज्या गोष्टीत इंटरेस्ट नसेल तर ती एक बर्डन होऊन जाते, ओझं होऊन जातं. आणि जे पॅशनेट वाटतं तुम्हाला तेच करा. ओके. जसं कोणाकोणाला क्रिकेट खेळणं आवडतं, कोणाला टीचिंग आवडतं, कोणाला डान्सिंग आवडतं, तर हे तुमचं पॅशन झालं तर तुम्ही हेच करा लाईफमध्ये. उगाच अशी फील्ड चूज नका करू जेणेकरून तुम्हाला नंतर रिग्रेट होईल त्या गोष्टीचा. ओके. सो चूज युअर करियर वाईजली इनफॅक्ट. ओके.